सीमा हैदर पबजी खेळता खेळता ऑनलाईन भेटलेल्या सचिनच्या प्रेमात सीमा हैदर इतकी वेडी झाली की सचिनला भेटण्यासाठी ती चोरून पाकिस्तानची सीमा ओलांडून नेपाळ मार्गे भारतात आली। त्यावेळी ISI पेक्षा किंवा ISIच्या एजंटपेक्षाही जास्त चर्चा या सीमाची होत होती। ती कुठलीही टेररिस्ट नव्हती, नाही ती गुप्तहेर होती, पण या बाईनं त्यावेळी अवघ्या भारतीय मीडियात जागा व्यापली होती। त्याला कारण होतं त्या बाईनं केलेलं वाढीव धाडस। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 देशाच्या सीमा सुरक्षा दलांना तिनं चकवा दिलेला। मात्र आता सीमालाही लाजवेल असं धाडस एका 20 वर्षाच्या बांगलादेशी पोरीनं केलंय। ती सीमाच्या 2 पावलं पुढे निघाली। इंस्टाग्रामवर भेटलेल्या मुलाच्या प्रेमापायी तिनं आपलं घर सोडलं, जंगलात उडवली आणि अंधारात BSFला चकवा देत तिनं भारताच्या सीमा ओलांडल्या आणि आपलं प्रेम मिळवलं। मात्र ती सीमा इतकी नशीबवान नव्हती। तिनं पोलिसांना चकवा दिला, तिनं BSFला चकवा दिला, तिनं देशाची सीमा ओलांडली, तिला आपला प्रियकरही भेटला, त्याच्यासोबत राहत उद्याच्या संसाराची ती स्वप्न पाहत होती। मात्र त्यांच्या प्रेमात मिठाचा खडा पडला। कुणीतरी बांगलादेशी महिला इथे राहतीये अशी खबर पोलिसांच्या कानावर घातली आणि त्यांचं प्रेम पोलीस कोठडीत बंद झालं। आणि हे आपल्या महाराष्ट्रात घडलं। नक्की काय झालंय सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आपल्या देशात काही कालावधीपूर्वी सीमा हैदर प्रचंड ट्रेंडला आलेली। सीमा हैदर ही मूळची पाकिस्तानी। तिचं गुलाम हैदर सोबत लग्न झालेलं, तिला 4 मुलं होती, पण पबजी खेळत असताना ती उत्तर भारतातल्या सचिन मीना सोबत कनेक्ट झाली। बरं, ती दोघं फक्त कनेक्टच झाली नाही तर चॅटिंगवरून ते एकमेकांच्या प्रेमातही पडले। सीमा सचिनसाठी इतकी वेडी झाली की तिनं आपल्या नवऱ्याची 4 मुलं घेतली आणि नेपाळ मार्गे थेट भारतात घुसली आणि इथं आल्यावर सचिन सोबत लग्न केलं। सध्या ती पहिल्या नवऱ्याची 4 आणि सचिन सोबत झालेली 2 पोरं घेऊन उत्तर भारतातच राहतीये। आता तिचाच कित्ता एका बांगलादेशी पोरीनं गिरवलाय। तिचं नाव कोनिका राणी रॉय। मूळची बांगलादेशातल्या असणाऱ्या कोनिकाची ओळख चिन्मय जगन्नाथ सोबत इंस्टाग्रामवर झालेली। त्या दोघांनी हाय हॅलो केलं। त्यानंतर गोष्ट गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून वरून झालं का जेवणपर्यंत पोहोचली। हळूहळू त्यांचं सोशल मीडिया प्रेम पुढे सरकलं। दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं, दोघांचे होकार होते, पण या दोघांच्या प्रेमात अडचण होती ती त्यांच्या देशाची। चिन्मय भारतीय तर कोनिका राणी बांगलादेशी। पण म्हणतात ना, प्यार आदमी को अंधा कर देता है। कोनिका राणी सुद्धा चिन्मयच्या प्रेमात अशीच आंधळी झाली। तिनं ठरवलं कुछ भी हो जाए, प्यार के लिए तो साला कुछ भी करेगा। तिनं आपला बांगलादेश सोडायचं ठरवलं। मात्र तिच्या घरचे या गोष्टीला तयार होणार नव्हते। तिनं आपल्या घरच्यांना अंधारात ठेवलं आणि भारत बांगलादेश सीमेची माहिती असणाऱ्या काही ओळखीतल्या नागरिकांना गाठलं। अंधारात तिनं आपल्या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि या नागरिकांकडून तिनं भारतात प्रवेश करणाऱ्या चोरवाटांची माहिती घेतली। त्यांच्याच मदतीनं रात्रीच्या अंधारात जंगलातून तिनं भारताकडे प्रयाण केलं। बांगलादेशाची बाउंड्री ओलांडत तिनं पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला। तिथं चिन्मय तिची वाट पाहत होता। चिन्मय पर तिच्यावर दिलोजानचे प्रेम करत होता, त्यामुळे चिन्मयनं तिला सोबत घेतलं। दोघांनी एकमेकांना कडाडून मिठी मारली आणि पुढचा प्रवास चालू केला। चिन्मय जळगावमध्ये सुवर्ण कारागीर म्हणून काम करायचा। चिन्मयला वाटलं आपलं प्रेम आपल्याला भेटलं, आपण हीर रांझा झालो। कोनिका राणीनं आपल्या प्रेमासाठी देश सोडला तर चिन्मयनं तिच्या पायी आपल्या देशाचे कायदे मोडले। दोघेही जळगावकडे निघाले। चिन्मय जळगावमध्ये राहत होता, त्यामुळे ते दोघं जळगावात एकत्र राहायला लागले। पण म्हणतात ना, एखादी गोष्ट जेवढी झाकून ठेवायचा प्रयत्न करू तेवढीच ती उघडी पडते। चिन्मय आणि कोनिका राणीच्या बाबतीत देखील तेच झालं। चिन्मयच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना संशय आला। या कानातून त्या कानात असं करता करता ही बातमी पोलिसांच्या कानावर गेली की जळगाव शहरातल्या भोई गल्ली जोशीपेठ परिसरात एक परकीय महिला कोणतीही वैध कागदपत्र नसताना वास्तवास आहे। पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी या माहितीच्या आधारे 10 मेला चिन्मयच्या घरी छापा टाकला। या छाप्यात त्यांना आढळून आलं कोनिका राणी श्यामलचंद्र राय वय 20 ही बांगलादेशी महिला भारतात वास्तव्य करते। मात्र वास्तव करण्यासाठी लागणारी कुठलीही वैध कागदपत्र तिच्याजवळ नाहीये। मात्र तरीही
ती भारतीय वंशाच्या चिन्मय सोबत राहते. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्या दोघांनी आपण लग्न केल्याचं सांगितलं. मात्र लग्नाची कुठलीही वैध कागदपत्र त्यांच्याजवळ नव्हती. त्यामुळे परदेशी कायदा आणि इमिग्रेशन कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून कोनिका राणीला अटक झाली, तर तिला मदत केली म्हणून चिन्मयला देखील अटक झाली आणि या दोघांना पोलीस स्टेशनला आणलं गेलं. या घटनेत कोनिका राणीचं प्रेम खरं होतं, तिचं धाडसही खरं होतं, पण तिची पद्धत चुकली. खरं गेल्या काही दिवसांपासून भारत सरकार आणि बांगलादेश सरकार या दोनही देशांमध्ये व्हिसा सुलभता आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे. उभय देशांमध्ये चर्चा झडतायत. मात्र कोनिका राणीने या बाबतीत कुठलीही वाट न बघता आपलं पाऊल उचललं. त्यामुळे तिला आता बेकायदेशीर घुसखोरी केली म्हणून अटक झाली, तर तिला आश्रय दिला म्हणून चिन्मय सुद्धा पोलीस कोठडीत आहे. मात्र या घटनेनं देशाच्या सीमा सुरक्षा दलावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एक 20 वर्षाची पोरगी चोरून देशाची सीमा ओलांडते, मात्र BSF वाल्यांना याचा सुगावा लागत नाही. जर 20 वर्षाची पोरगी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात येऊ शकते, तर तिच्या जागी उद्या दहशतवादी देशाची सीमा ओलांडून भारतात प्रवेश करणार नाहीत याची खात्री काय? काही कालावधीपूर्वी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह खात्यानं सीमा सुरक्षेवर जोर दिल्याचं ठासून सांगितलं होतं. यासाठी भारत बांगलादेश सीमेवर तारेचं फेसिंग केल्याचंही बोललं जात होतं. मग असं असताना एक 20 वर्षाची पोरगी इतक्या मोठ्या महासत्तेच्या सीमा सुरक्षा दलाला चकवा देऊन जर देशात प्रवेश करत असेल, तर हे सीमा सुरक्षा दलाचं आणि गृह खात्याचं मोठं अपयश आहे. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? सोशल मीडियावरून प्रेमात पडून घरच नाही तर थेट देश सोडणाऱ्या या प्रेमी युगलाबद्दल तुमची मतं काय आहेत? कमेंटमध्ये मला आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.